नमस्कार मित्रांनो, मैदान होते 7 एप्रिलला शिंदी बुद्रुक तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होते. आदतचं मैदान होते, एक आदत एक बैल. हे मैदान ज्यांनी आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे, ते गावचे ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत. आपण विचारूया बक्षिसाचं स्वरूप कसं आहे, मैदानाच्या नियम अटी, मैदान कसं आहे, नक्की कशा निमित्त आहे. नमस्कार. नमस्ते. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. माझं नाव आकाश गोरख तांदे, शिंदी बुद्रुक ग्रामस्थ आम्ही. तसेच यात्रा कमिटी, तसेच बैलगाडा शर्यत शौकीन, बैलगाडा प्रेमी, बैलगाडा मालक यांच्या वतीने हे मैदानाचं आयोजन केलेलं आहे. मैदान हे आपलं आदतचं भरवलं आहे. आदतच का भरवलं आहे? कारण की जर हा शेतकरी हा एक खोंड सांभाळण्यासाठी किती कष्ट लागतं हे आमच्या ग्रामस्थांना, तसे आम्हाला बैलगाडी प्रेमींना किंवा खिल्ला प्रेमींना माहीत आहे. तर हे नवीन खोंड उजेडात यावी व त्यांचा उद्या भविष्यात फायदा व्हावा यासाठी आम्ही असे नवीन कल्पना म्हणून एक आदतचं मैदान हे भरवण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. मैदानाची प्रवेश फी किती आहे? मैदानाची प्रवेश फी फक्त 600 रुपये ठेवण्यात आलेली आहे. मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप सांगा. मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप आहे, प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 51,000 रुपयाचं आहे. दुसरे क्रमांकाचं बक्षीस आहे ते 31,000 रुपये. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 21,000 आहे. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे ते 11,000. 5 नंबर पंचम नंबरचं बक्षीस आहे ते 10 आहे. तसेच 6 नंबरचं बक्षीस 7,000 आहे आणि 7 नंबरचं बक्षीस 5,000 रुपये आहे. तसेच प्रत्येक क्वार्टर फायनलला विजेता बैलगाडी मालकाला व प्रत्येकी 1,500 व 2 ढाली देण्यात येणार आहेत. तसेच मेगा फायनलच्या प्रत्येक विजेती बैलगाडीला 1,000 रुपयाची रोख रक्कम व 2 ढाली देण्यात येणार आहेत. बरं, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं सर्वप्रथम नाव सांगा. माझं नाव ऋषिकेश इंगळे, राहणार शिंदी बुद्रुक. आपलं 7 तारखेचं मैदान होतं. या मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण असतील? समालोचक म्हणून आपले पेडगावचे महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोडे सरकार पेडगाव आणि प्रतापतात्या जांजुर्णी. बरं, मैदानामध्ये झेंडापंच कोण असतील? झेंडापंच पेडगावचे सोमनाथ आनंदराव बुवा जगदाळे. बरं, मैदान हे अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीच्या नियमानुसार होणार का? हो, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होणार. मैदानाच्या फाटीचा पल्ला किती आहे? फाटीचा पल्ला 800 फूट आहे आणि रुंदी किती आहे? रुंदी 14 फूट आहे. दोन्ही साईडला बॅरिकेड किती आहे? बॅरिकेड दोन्ही साईडला 150 फूट बॅरिकेड येणार. बरं, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव राजजगन्नाथ इंगळे. मैदानामध्ये आपल्या 7 तारखेच्या जे आदतचं मैदान होते, बैलांना खाली थांबण्यासाठी किती जागा आहे? बैलांना खाली थांबण्यासाठी तशी जास्त जागा आहे, काय अडथळा नाही एवढा. बरं, आणि पुढं काय असं किंवा धोका? पटांगणच आहे, पुढं नाही धोका. मैदानामध्ये कॅमेरे किती असतील? कॅमेरे मैदानात. बरं, मैदानामध्ये दोन्ही बाजूला तुम्ही बघितलं बॅरिकेड 150 फूट लावलेलं आहे. मैदानाची फाटी बैलांना पळण्यासाठी कशी आहे? एकदम उत्कृष्ट आहे, म्हणजे पल्ला हे तसं चांगलं आहे. म्हणजे मैदान आता तसं सगळं नियोजन केले नीट, त्यामुळे नाही अडथळा. बरं, ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. मैदानाचा पल्ला तुम्ही सांगितलं 800 फूट आहे. बैलांना पळण्यासाठी रान कसं आहे नक्की? बैलांना पाळण्यासाठी रान प्रत्यक्ष समोर येऊन बैल मालकांनी बघा, अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं पहिलेच पर्व आहे तरी आमच्या नियोजन कमिटीने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे रान तयार केलं आहे. काही आमची म्हणजे मेन कारण म्हणजे कुठल्या बैलाला इजा होऊ नये हे आमचं कारण मेन आहे. त्यासाठी आम्ही हे मैदान हे शिंदी बुद्रुक आणि पिंगळीच्या बरोबरमध्ये असे ठेवण्यात आलेलं आहे. तर दोन्ही गावांच्या मध्ये रस्ता मैदान आहे. तसेच पिंगळीवरून येताना बैलगाड्यांसारखा रस्ता आहे, तसेच शिंदीवरून यासाठी रस्ता आहे मेन. त्यामुळे रस्त्याचाही काही अडथळा नाही. तसेच जो पल्ला जे आहे तो 800 फूट ठेवलेला आहे आणि आजचं मैदान असल्यामुळे जी फाटी जी आम्ही तयार केली ते आम्ही आमच्या सर्व कमिटीच्या मेंबर्स किंवा ग्रामस्थ यांच्या नियोजनाखाली फाटी तयार केली आणि फाटीचं काम आम्ही स्वतः उभं राहून तयार केलेलं आहे. कुणाला काही शंका वाटते, कुणाला काय वाटत नाही, हे सर्व आमचे कार्यकर्ते बघतात आणि जे कुठं अडचण येईल ते सर्व दूर होत आहे. त्यामुळे पल्ला
आणि मैदानाची फाटी अति उत्कृष्ट आहे, त्यामुळे कुणालाही काही अडचण येणार नाही. बैलांना पळण्यासाठी एकदम रिस्तर फाटी आहे. तसेच हे मैदान अखिल बैलगाडा भारतीय संघटना महाराष्ट्र यांच्या नियमाच्या खाली आहे, त्यामुळे ते काय अडचण येणार नाही. सगळे नियमाचे पालन करून येणार आहे. तसेच सरकार नियमाचे तेही पालन इथं होणार आहे. तसेच आपल्या जे लांबून बैल येणार आहेत त्यांना राहण्याची सोयसुद्धा करणार आहे. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगण्यात अशी येत आहे की शिंदे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने आमचे ग्रामदैवत हनुमान मंदिर हनुमान जयंतीनिमित्त हे मैदान आम्ही ठेवलेलं आहे प्रथमच वर्ष. तर बैलगाडी मालकांनी, बैलगाडी शौकीन, तसेच श्रोते वर्ग, तसेच पाहणारे वर्ग यांनी भरपूर साथ द्यावी. आम्हाला चांगल्या प्रकारे आमचे मैदान व्हावे यासाठी आम्हाला सपोर्ट करावा, भरपूर नोंद व्हावी आणि आमच्याकडून भरपूर सहकार्य बैलगाडा किंवा बैलगाडा श्रोत्यांना व्हावं किंवा बैलगाडा मालकांना व्हावं. बैलगाडा संघटनेच्या वतीने जेवढं आमच्याकडून काय तक्रार न जाणं ह्याचा आम्ही काळजी घेऊ. तसेच अजून बैलगाड्यांना इथे सगळी सोय करण्यात आली आहे. तसे प्रीती लाईट ठेवलेलं आहे, महाराष्ट्राचा आवाज सुनील मोरे ठेवलेत. हे सगळे नामांकित, ज्या बैलगाडी क्षेत्रातील नामांकित जे आहेत व्यक्ती त्यांचा आदर्श घेऊन हे मैदान आम्ही ठेवलेलं आहे. मैदानामध्ये पाण्याची वगैरे सुविधा, हां, बैलांना पाण्याची सोय, टँकर सुविधा आम्ही केलेली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय आमच्या गावचे डॉक्टर चैतन्य देवकर हे आमच्या गावचे, त्यांची पशुवैद्यकीय सेवा इथे आहे. त्यामुळे ॲम्ब्युलन्स पण आहे 111, त्यांची सोय आम्ही केलेली आहे. काय आव्हान करा गाड्या नोंद करण्यासाठी? गाड्या नोंद करण्यासाठी एकच आव्हान आहे, आदतचं मैदान आहे. आपले जे छोटे छोटे शेतकरी आहेत किंवा छोट्या छोट्या मालकांनी जे बैल पाळले त्यांची अपेक्षा असते माझा बैल उजेडात यावा. तर ह्यासाठी कृपया मैदानाला सगळ्यांनी साथ द्या, सपोर्ट करा. असंच मैदान आम्ही यंदा सपोर्ट केलं तर पुढल्या वर्षी असंच कायम चालू ठेवू, असे आम्हाला बळ द्या की बाबा बैलगाडी मालकांनी आम्हाला असं एक बळ दिलं की नाही बाबा मैदान एकदम त्यांचं उत्कृष्ट झालं, असं नाव निघावं आमचं. मैदान झाल्यानं सुद्धा नाव निघावं की बाबा आज शिंदे बुद्रुकचं मैदान झालंय, तिथं चांगल्या पद्धतीने नियोजन होतं, ती माणसं चांगली आहे, ती ते गावाली ग्रामस्थ चांगलं आहे ती. त्यामुळे पुढल्या वर्षी आम्हाला निक सपोर्ट होईल. यंदा आम्ही आमच्यापर्यंत सर्व नियोजन एकदम परफेक्ट केले आणि असंच नियोजन आमचं शेवटपर्यंत राहणार आहे. कुणाच्याही बैला अन्याय होणार नाही. पंच कमिटी असेल, पंच कमिटी तुम्हाला योग्य ते निर्णय देईल. तसेच बैलगाड्या क्षेत्रातील जी उच्चांग लोक आहेत ती पण इथं आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काही फायनलचा म्हणा निकाल असेल किंवा क्वार्टर फायनल निकाल असेल, सेमीफायनल निकाल असेल, सगळ्यांच्या विचाराने करू. तसेच बैलगाडी मालकांचाही यात भरपूर सहभाग व्हावा आणि आम्हाला भरपूर सपोर्ट करावा आणि आमचे अतिशय उत्कृष्ट मैदान व्हावे हीच आमची अपेक्षा आहे. ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. 7 तारखेला मैदान कशानिमित्त होते? हनुमान जयंती निमित्त हनुमान केसरी पर्व पहिले या निमित्त हे मैदान भरवण्यात आलेले आहे. मैदान कशाचं आहे नक्की? एक आदत एक बैल मैदान आहे. मैदानामध्ये बक्षिसाचं स्वरूप कसं आहे? प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे ते 51,000, द्वितीय क्रमांक 30,000, तृतीय क्रमांक 21,000, चतुर्थ क्रमांक 11,000, 10,000 रुपये, 7,000 रुपये आणि 7वं 5,000 रुपये. मैदानामध्ये क्वार्टर फायनल, मैदानामध्ये क्वार्टर फायनल आहे. प्रत्येक विजेता बैल गाडी मालकाला एक ढाल आणि 2 ढाली आणि 1,500 रुपये इनाम दिला जाईल. तसेच मेगा फायनललाही 2 ढाली आणि 1,000 रुपये इनाम दिला जाईल. मैदानाचा फाटीचा पल्ला किती आहे? 800 फूट मैदानाचा फाटीचा पल्ला आहे. रुंदी किती आहे? रुंदी 14 फूट आहे. दोन्ही बाजूला बॅरिकेड किती? 150 फूट आहे दोन्ही बाजूला. मैदानामध्ये समालोचक कोण आहेत? सुनील मोरे. मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसेल? P3 लाईव्हवर दिसेल. मैदानची फाटी पळण्यासाठी आदत बैलांना कशी आहे? आदत मैदान एकदम उत्कृष्ट पद्धतीने तयार करून घेतलेली आहे फाटी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी. मैदानाला खाली थांबण्यासाठी बैलांना पुरेशी जागा आहे? भरपूर जागा आहे खाली मैदानासाठी, कारण का एका टायमाला 10 गटाला पुरतील एवढं बैलांना जागा आहे तिथे, 10-15 गटांसाठी. पुढे कोणता धोकादायक घटक? अजिबात कोणताही घटक नाही, पुढे सर्व मोकळं रान आहे, त्यामुळे ही फाटी आम्ही चॉईस करताना अशी केलेली आहे. काय सांगा गाडी नोंद करण्यासाठी लोकांना एक सांगेल, आमचे पहिलं पर्व आहे हनुमान जयंती निमित्त असल्यामुळे प्रथम वर्षात भरपूर सपोर्ट करा, भरपूर आम्हालाही उत्सुकता वाटेल आणि भविष्यात आम्ही अशा प्रकारे कसं मैदान भरवता येईल याच्याशी आम्ही मोठे मैदान कसे भरवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. नाव नोंदणी कधीपासून चालू आहे? नाव आणि नोंदणी उद्यापासून चालू आहे. ठीक आहे. 1 तारखेपासून नाव नोंदणी चालू आहे, 1 एप्रिलपासून नाव नोंदणी चालू आहे. ठीक आहे. लाईव्ह लॉट कधी काढणार? लाईव्ह लॉट 6 तारखेला संध्याकाळी काढणार आम्ही. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? सकाळी मैदान 9 वाजता चालू होईल. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम नाव सांगा तुमचं. बख्तराज इंगळे. नाव नोंदणी कधीपासून चालू आहे आपल्या मैदानात? नाव नोंदणी आजपासून ते 6 तारखेपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालू राहील. बरं, लाईव्ह लॉट कधी काढणार? लाईव्ह लॉट 6 तारखेला संध्याकाळी लाईव्ह लॉट करणार आपण. बरं, ठीक आहे. काय सांगाल की मैदानामध्ये गाड्या नोंद करण्यासाठी काय मेसेज द्याल तुम्ही?
मैदानासाठी गाड्या नोंद करण्यासाठी सर्व बैलगाडी मालकांनी पॅम्पलेटवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर नोंदणी करून घ्यावी लवकरात लवकर. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.